Hey guys, I'm Shruti Jadhav and I'm vlogging today. So welcome to my channel guys आणि माझं Instagram आहे. तर मी आज बनवतीये ऑथेंटिक फूड, ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड बॉस वडापाव. ते सगळं मी आज बनवतीये वडापाव अँड दाल खिचडी. So let's see how to make it. फॉर मेकिंग वडापाव आपल्याला मेन इन्ग्रेडियंट लागतं ते म्हणजे आहे तिखट मिरची. सो आधी आपल्याला घ्यायचं आहे मिरची, लसूण आणि आलं. तर आपण हे तीन बारीक तर हे मिक्सरचं भांड काढताना त्याचं झाकण ओपन करताना तुम्ही त्याच्या जवळ राहू नका, लांब होण्याचं एकदम बेकार ठसका लागेल. बेकार. आय थिंक मी छान दिसते. तर ह्याच्या पुढे आपल्याला आता ह्या मसाल्याला आणि बटाटा, उकडलेला बटाटा ह्या दोघांना फोडणी द्यायची आहे. बघूया कशी द्यायची. तर हे डाळ खिचडीसाठी हे राईस आणि डाळ आपल्याला आधी उकडवून घ्यायची आहे. आणि हे आपले मस्तपैकी बटाटे, उकडलेले बटाटे आपल्याला ह्याच्यासाठी यूज करावे लागतात. तर आपण ह्या बटाट्याला आणि त्या मसाल्याला आता कसली काय वापरतात रे, जिरे मोहरीची फोडणी द्यायची. वाय आय एम सो डम? नो आई एम नॉट डम. पर अब ये निकालू कैसे जरा. सो हे बटाटे मी मस्तपैकीच त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे बटाटे आता मला स्मॅश करायचे आहेत. पण थोडे बटाटे कच्चे असल्यामुळे मी डिसिजन घेतला की मी आता ह्यांना किसेन. तर मी बटाटे किसून झाल्यानंतर बघूया पुढे. तर गाईज मी आता हा बटाटा मस्तपैकी स्मॅश करून घेतलेला आहे. तर आता आपण फोडणी देऊ. लेट्स गो. सो फोडणी देण्यासाठी आधी आपल्याला त्याच्यात तेल टाकावं लागेल. सो तेलामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि तो आपण जो मसाला बनवला आहे तो मसाला त्याच्यात एकदम मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा. म्हणजे बटाटे वडे आपले एकदम तिखट लागले पाहिजेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे मीठ फक्त जेवणात टाका, दुसऱ्यांच्या आयुष्यात नको. तर ह्याच्यात मीठ आणि हळद टाकायची आणि मस्तपैकी आपला मसाला बनवून रेडी झालेला आहे काय. सो त्या मसाल्यात मी कोथिंबीर टाकली आणि डाळ खिचडी मी मम्मीला बनवायला सांगितली बिकॉज ती खूप छान बनवते. तर मम्मीने हे सगळं टाकलंय, मला पण नाही आठवत आता. मला तसं हे एकाच भांड्यात का करते, कारण मलाच भांडी घासायची आहेत मला माहिती. त्याच्यामुळे मी आता ह्याच्यातच ते बनवणार बेसनचं. तो चला बघूया. सो हे काय बोलतात ह्याला, ते बनवण्यासाठी मी बेसन घेतलं. मग त्याच्यात हळद आणि मीठ टाकली आणि मग ते हलवलं. आणि ते आपल्याला फक्त थिकच ठेवायचं आहे. मग त्याच्यात आपण जास्त पाणी नाही टाकायचं. आणि माझ्या बहिणीचं खाली काय चाललं तिलाच माहिती. आणि थोडंसं क्रिस्पी क्रंची बनवण्यासाठी मी त्याच्यात टाकलं तांदळाचं पीठ. सो ह्या मिश्रणात आहे तांदळाचं पीठ, बेसन, मीठ आणि हळद. आणि मम्मीने त्या डाळ खिचडीमध्ये ते राईस आणि ती डाळ टाकलेली आहे. सो पुढे बघू. सो गाईज आता हे माझं बॅटर पण बनवून झालेलं आहे बेसनचं. आणि माझं तेल पण तापलं आहे. मी चेक करूया. आणि इथे मी तेल पण तापत ठेवलंय. सो हे डाळ खिचडी पण बनतंय आता. हे माझं तेल पण तापायचं मी वाट बघते. सो आपण आता तळूया. सो गाईज आता आपण तळायच्या नादाला लावूया. डायरेक्ट. सो गाईज आता आपण तळूया. तर हे माझे वडे पण रेडी आहेत. माझं बॅटर चेक करूया. झालंय. तर हे झालेलं आहे. आता आपण काय करायचं, हे तळूया. चला. ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थिकच ठेवायची असते, त्याच्यामुळे ह्याच्यावर लेदर बनत प्रॉपर वडापाव
वडापाव दस काय माझ्या बहिणीचं वेगळंच चालू आहे. आता ह्या चाळणीत आपण हे वडे काढूया. हे का चिकटतंय आणि गाईज पेशन्स ठेवा, माझ्यात नाही येत. गाईज माझे वडे तळून रेडी झालेले आहेत. माझी डाळ खिचडी पण मस्तपैकी तयार झालेली आहे. तर मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते. सो गाईज माझा वडापाव करून तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला आता सांगते वडापाव खायचा कसा. फक्त वडा आणि पाव खाऊन त्यात इंटरेस्ट नाही येत. तर हा कोबी आणि कांदा कसं दिसणार तुम्हाला. तर हा कोबी आणि कांदा पण मी चिरून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते. तर आधी त्या पावाला आपण केचप लावूया. आपण केचप लावून घेतला. अच्छा, मग ह्याच्यावर आपण कांदा आणि कोबी टाकायचा. त्यानंतर आपण ह्याच्यावर हा वडा ठेवायचा आणि हे खायला तयार आहे. तर चल खाऊन बघ. खाऊन दाखव. मीच खाते. मी रिव्ह्यू पण देणार. तू केलंयस ऑब्वियस तारीफ तर तू करणारस. बुरा झालं या अच्छा झालं. मला आवडत नाही असं. It's nice. ते सांगताना हे राहिलं, ह्या चुरा पण त्याच्यात टाकून खावा म्हणजे एकदम मस्त. सो हे गाइज, आय एम कम टू एन एंड ऑफ दिस व्लॉग. आणि आज खरंच खूप छान वडापाव झाला होता. मला तरी स्पेशली मला खूप आवडला. मी असं कुठे खालाच नव्हतं बिकॉज मला माहिती मी छान बनवते. तू कसं लागलं? टेस्ट कशी होती? छान. कधी खरा रिव्ह्यू देतच नाही. कसं होतं? छान. मला तर खूप आवडलं. आणि डाळ खिचडी मम्मीने बनवली होती, ती पण खूप छान झाली होती. अरे तुला इथेच टाइम भेटतो का? मी एवढी चमकते. तर मला आज पप्पांनी कॉम्प्लिमेंट दिले की मी 90sच्या हिरोईन सारखी. हा मेसेज करते. सो बाय बाय गाइस, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच टू सी माय ब्लॉग. बाय. अरे यार जा ना. सो बाय बाय गाइस. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा.